हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यावर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो द्वैतमनादकून काम्यकवनाक पांडवान प्रयाण केली नंतर थंय वेदव्यास एक दीस पांडवाला येताची तांकां भारी बेजार जाता. हे पांडवांक पळोवन बरी कशकाय जावन आसाची मनाकय हरुश ना तशी व्यासांक भारी बेजार जाता. तांणी पांडवांक समाधान करताची कळ्ळें. सुख दुःख एका नंतर एक येवचेची मनशांक सुख येयल्यार सुखची आसता म्हणून सांगूं जायना, दुःख येता. दुःखय तशी वर्त म्हणून सांगूं जायना, सुख येता. जाल्यार कितले काळ आसता म्हणून म्हळेले ते मनशाले प्रारब्धा वयरी होंचूनच म्हणून सांगताची. आनी तांणी सांगताची सुखम आपतितम सेवेत दुःखम आपतितम वहेत कालप्राप्तम उपासीत सत्यानाम इव कर्षकः. रैतांक एक तांणी एक काम करताचे. रैत कशी म्हणून म्हणल्यार आमकां फसल लायक येवका म्हणले कोण गद्दो कोसिताची बितिताची हे बेसाय म्हणटा. जाल्यार एक पंता घाल्लेले वत चड जाली की जेव पावस चड जाले की म्हूण जावन ते घाल्लेले बीची भत्ताचे भात आस पळय तेंच करगून वच्चा पुरो म्हळ्यार वायट जावन वच्चो पुरो. वत चड जाल्यार मोळके नाश राबो पुरो. हे उदा चड जाल्यार कुसून वच्चो पुरो. जेव्हा पुराय समजल्ले कटाव जेवचे वेळा पावस येवच्या पुरो. नामे अनावृष्टी अतिवृष्टी असल बाधे निमती कितली तांणी श्रद्धेरी गद्दू कोसिला बितविला सकड केला घालका जाल्यार इट म्हळ्यार गोबर गिब्बर सकड घाला जाल्यार ते बेळ जेवचे तितले वेळान तो खंयचे रितीर जेवो अतिवृष्टीनं अनावृष्टीनं बी वायट जावन कसं की रितीरी बेळे लेक्कील तितली येना अशें राबो पुरो. अय्यो आमी काम करूनय आमकां फल मेळ्ळी म्हणून आनीक पद्दतांनी क्रश करची राबयताची वे ना न्हय. वपास क्रश करतना तितलेच प्रितीन तितले उत्साहान वपास गद्द कोशिताची उतिताची बितविताची न्हय. तशीच सूख येयलें आमकां नाय आसा जावन देवान सूख दिल्लें तेदना दुःख येता की इतकी हाजी म्हापशेची म्हूण म्हणल्यार भंयारी सुखय अनुभविसूच्या ना केलो जनान. दुःख येयलें कशी दुःख अनुभविसूका सूख अनुभविसी न्ही तशी तशेंच्यान जिकय सूख येयल्यार संतोषार सूख अनुभविसूका दुःख येयलें तेन्ना धैर्यार ते एदुरसिका परिस्थिती तशी ते वेळा खंयचे वेळा सूख येवका दुःख येवका हे देवाल निर्धार आईल पुरे देवाल प्रसाद म्हूण लेखून घेवन दृढ मनान अनुभव करका. जीवन म्हळ्यार अशीची. आनीक कसो म्हूण म्हळ्यार तो सांगता वेदव्यास ऋषी सत्यम आर्जवम अक्रोधः समीभागो दमः शमः अनसूया अहिंसा च शौचम इंद्रिय संयमः पावनानि महाराज नराणां पुण्यकर्मणां. सत्यम सत्य आर्जवम आर्जवम म्हळ्यार सिंप्लिसिटी म्हणटा पळय सरळ जावन आसचें. मागीर अक्रोधः कोणालेय वयरी कोपरान अशी आसचें. समीभागो म्हळ्यार आमकां देवान कसो की दिला ते कोणाकय दिनान अशें आमी अनुभविसूच्या नज न्हय. ते 4 जनाक मांडटुका म्हणस कळ्ळें. जितेंद्रियत्व दम म्हळ्यार शम म्हळ्यार मनाची शांती. अनसूया म्हळ्यार कोणालाय वयरी जाळनान अशें आसचें. अहिंसा कोणाक हिंसी करचें ना. शौचम इंद्रिय संयमः अंतकरण शुद्धी म्हळ्यार अंतरशुद्धी म्हणटाची तशी बहिर्शुद्धी दोन्ही शौचांत येता. बाह्याभ्यंतर शुद्धी म्हणटाची तशीच. आनी संयम म्हळ्यार इंद्रिय निग्रह. हे पुण्यकार्य म्हणजे
ये पुरेक कोण आस पळय ते तांणी कोण हे गूण आसा तांणी करचे कार्य पुरे सत्कार्य असता पुण्य कार्य असता कळ्ळें जाल्यार कितल्यो की मानवां मूर्ख आसताची तांकां हे पुरे विशय गोत ना आस म्हूण अधर्मू करच्यो तांणी धर्माचे आनी अधर्माचे विवेचना मनांतू ना म्हूण जाल्यार नाका जाल्लेले कर्म करचे त्या कर्माचे फला निमती अनेक जन्मांतू कसं की सकड सुख दुःख बोग्गूक येताची इतली सांगतना युधिष्ठिरो निमगिता दान श्रेष्ठ की तपस्सु श्रेष्ठ त्या सांगता व्यास सांगताच की दानान्न दुष्करम तात प्रतिव्याम अस्ति किंचन अर्थे च महती तृष्णा सच दुःखेन लभ्यते मनशांक तपस्सापशी दान श्रेष्ठ त्या बद्दची ज्याला दान करचे तितली सुलभ असवे ना नव्हे दान करू वतन दुडवा वेरे आश असता मस्त कष्ट संपत्तू ಗಳಿಸಿला म्हणताना त्या फलापेक्ष नानशी दान कोरका अनेक म्हळ्यार दान करतना आजाम ताका दान केल्ले एक ना एक दीस कश्टा म्हाका पावतलो तो म्हूण तशी फलापेक्षेन दान करूनच दान करचें म्हळ्यार इची जीव वत केलो जनाक कश्टावर संपादन केलेले विंगड जनाक कसले दिवचे म्हूण जेवो सत्पात्र जना सोदून दान कोरका ते दना तांत एक संतोष मेळटा पळय ताजे पशी श्रेष्ठ कसले ना परित्यज्य प्रियान प्राणान धनार्थम ही महामते प्रविशंती नरावीरा समुद्रम अटवीम तथा म्हळ्यार निजावनु जनाल स्वभाव कशें म्हळ्यार दुड्डू म्हळ्यार प्राण सोडू तयार आसोवचे आसची कळ्ळें आतां व्यासान सांगली पळय समुद्रा वताचके कसल्याक थंय म्हारग म्हारग मस्त मोल आसोवचे मोती मेळटा म्हूण सांगून जाल्यार केलो जन मना मेळचे सर्व काडुत्पत्ती आनीक दुसरेक रान्नां जेवची ते वैवे राखूड कूड हे पळय रान्नाच्यो संपत म्हणटात दाज्य आशेक अरण्यांतू एक कुटीर बांदून जीवन कोरून थंय राखूडांनी कातरून होरून भायर विकतलो न्ही नाचवे इतक तें जिवनां दुड्डू जाय म्हूण नवे म्हणटना कश्ट पावून संपादन केलेलें तें दान कोरका म्हूण म्हळ्यार मन येतवे ताजे खातीर दानाक तपस्या पशी चड महत्व दिवचें कळ्ळें कृषी करताची गोरक्षण करताची विंगड जनाला कामां राबताची मागीर कसकी रितीर संपादन करताचें जिवने खातीर मस्त वृत्ती आसा उपवृत्ती आसा जिवने खातीर कश्ट पावन घोळ न्हू संपादन करलेलो दुड्ड दुसऱ्या दिवका म्हूण म्हळ्यार ओड मन जेवका म्हणटना तितली धड मन जेवका तसल्यार तपस्या पशी दान श्रेष्ठ म्हूण वेदव्यास सांगताचे आनी दान दिवका वय कशी दिवका म्हणूय सांगताची विशेषतु तत्र विज्ञेयो न्यायेन उपार्जितं धनं धर्मारी न्यायारी संपादन केलेले दुड्डू कशी योग्यांक दान दिवका कय सत्पात्रांक कोण तांणी सत्पात्र जन त्या मान्य पात्रे कालेचे देशेच साधुभ्य प्रतिपादयेत देश काल पात्र सकड पळोवन योग्य सत्पात्रांक दान दिवका कळ्ळें वायट उद्देशाक आनी अयोग्यांक कसलें दान दिल्यार पुण्य येतवें ना नवें पाप येता तशें न्हू दान करचें तितलें सुलभ ना पळय दुड्ड दिवचें मन सुका ते मागीर न्याय रितीर संपादन करलेलो दुड्ड जेवका ताजे नंतर सत्पात्रांक सोदून दिवका तशें जाल्यार दान दिवचें म्हळ्यार सुलभ वे ना नवें तशी अनेक कसं म्हूण म्हळ्यार बदची सत्पात्र जन आनी तांकां दुडवाचें आवश्यकता मस्त आसा त्या वेळार आमच्यान जाल्लेले थोडे दान दिल्यार ताका फल मस्त आसता खंय म्हणून अन्यायात समुपातेन दान धर्मो धनेन यः अन्यायान संपादन केलेलें धन दान दिल्यार तांत पुण्य आसवें नांची ना कळ्ळें क्रियते न सकर्तारं त्रायते महतो भयात वायट दुड्डू अक्रम संपादने म्हणटा पळय तें दान मनशाक खंयचेची रितीर रक्षण करना तें दान कळ्ळें तेंचे सत्पात्रांक योग्य रितीर संपादन केलेलें दान दितना कितली कितली कश्टा परिस्थिती देखून तें दान दिलेलें पुण्य पळय आमकां रखता तशें जावन न्हू आनी केलो जन अभ्यास आसा पळय अन्यायान संपादन केल्लें तें तांकां गोत आसा आमी अन्यायान संपादन केलेलें दुड्ड पाप येता म्हूण म्हळें गोच तांणी तांतुली एक वंटकाण देवा दिताची आमगेलें पाप उणी जातलें म्हूण सांगून तशें जायना खंय वेदव्यास सांगताची
जब ಕೆಲವು ಜನ देवाळ डब्बी तोडे पापा ದುಡ್ಡು संपादन केलं होरून देवाळ डब्बी घालचे अभ्यास असे एक वांटो तंतुलो त्यामुळे आमकां पापा दुखून मुक्त करना म्हूण हे पळय भ्रम आहे म्हूण सांगून वेदव्यास म्हणटाची अन्याय ದುಡ್ಡು पाप परिहार जाता देवासन आमी उत्सव करूया कसले आंगवण दिवया म्हणून लेखला रे तांत पाप कशी बच्चना आनी ते दिल्ले जन वापस अक्रम संपादन करचे सोडूकय सोणा तशें जावन असले अज्ञानी जनानाची कळवे कस रितीर संपादन करचें तशी अक्रम संपादन करूनच म्हूण सांगून कळला रे न्याय रितीरी संपादन करतात ना मै तशी तत्समो नास्ति लोकेस्मिन् दाता मात्सर्यवर्जितः खंयचे फलापेक्षा नशी दान कोरका आनी अय्यो हाका दिवका नवे म्हळ्यार तिरस्कारान दान करूनच आनी हो हांव दान दिवचें हाका हांव एकल्यान दान दिवचें कितले जनाले घेवन कितले दुड्ड वट्ट करतकी म्हळ्यार मत्सरय आसूनच दितल्याक आनी घेतल्याकय तशीच तो मत्सरी आसच्यानच ताकाय म्हाका हांनी इतली दिवका तितली दिवका म्हूण म्हळ्यार मना आसच्यानच दितात न्हय आनी ಸ್ವಲ್ಪ चड घेवया ಕೆಲವು जन अभ्यास आसा दिवो पळया दिता न्हय कितले घेतला रे इते म्हूण म्हणलेले एक नमने सड्डू आनी कसं म्हूण म्हळ्यार तांगेले आशिल्ली दिकून दिताची तांणी कसले कांय व्हडले उपकार करचे न्हय तांगेले आशिल्ली दिकून दिताची ना नातिल जाल्यार दिता आशिल्लीचे तांणी व्हडजन जेवची कसं न्ही असले न्ही मना आसून दान घेतल्या रे त्या मागीर प्रयोजन ना कळवे व्यासान सांगेल विशय यो तशी अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार क्षुद्धर्मसंज्ञां प्रणिदत्या दत्ते धैर्यमेव च रसानुसारिणी जिह्वा कर्षती एव रसान प्रति पळय जिब्बे एक अभ्यास असके कसं न्ही खावचे रुची पळोवचे त्या रुचीचे ह्या रुची त्या रुची म्हळ्यार लाशीक जिब्बे खावचे काम कळवे ते जीब म्हळ्यार इंद्रिय मना सांगता हे लायक असं त्या लायक असं मनान इंद्रिय जिब्बे सांगचे न्ही मस्त खावं नका म्हूण मन जिब्बेचे वश जाता म्हणटा त्या खा हे रुच पळय त्या रुच पळय म्हणून मन जिब्बे मानकी प्रेरण दिता पळय तशी जिब्बेक त्या खावचे खातीर जीब प्रेरण दिता पळय तशीची दुड्ड संपादन केलें म्हूण लेख्या क्षुद्धर्म संज्ञा संपादन केलेलं दुड्ड खावच्या आनी जेवच्याकची उपयोग केले म्हूण जाल्यार मिगेल खाण मिगेल जेवण दाना विशयी ना तशें जालें म्हूण जाल्यार कितले कश्टार दान दिवचें पळय आलोचन करा तशें दान तपस्या पशी श्रेष्ठ म्हणून वेदव्यासान सांगलें तपसूय कांय सामान्य न्ही तपस करचें कांय कश्ट आसा म्हणून वापास सांगलें कशी आहार प्रभवाः प्राणा मनोर दुर्निग्रहं चलं मनसश्च इंद्रियाणां चापि एकाग्र्यं निश्चितं तपः आहार प्रभावान मनुष्यान प्राण धारण केला कळवे मन मस्त चंचल ते चंचल मन निग्रह करू जातवे ना न्हय शक्य ते कितले कश्ट पळय एक चंचल मन निग्रह करचें तशें जावन मन चंचल मन निग्रह करून घेवचें ताजी निमती इंद्रिय निग्रह करचें अशी जाल्यार देवाल विशय साधन करूंक लायक म्हूण म्हळेल खातीर जेवो योग्य म्हूण म्हळेल खातीर तपस्सू श्रेष्ठ म्हूण म्हणटाची सामान्य जनाक इतली तपस्वी जावच्या साध्य ना पळय तशें जावन तसल जनाक दान श्रेष्ठ दान सुलभ म्हूण कडेरी इतले पुरे सांगलें न्हय वेदव्यासात सांगताची प्रति एक जिवाक म्हळ्यार तें शरीर घेवन येयले जिवा सुख दुख्ख सची आसा अनिवार्य सूख येयला रे हांव सुख भोगना इता म्हळ्यार पर दुखून म्हाका दुख्ख येता म्हणून मनुष्य नुस्तें बैसना दुख्ख येयला रे म्हाका न्ही सुख ना हांवें दुख्ख भोगूंक म्हणे सगळो दीस रडचें कळ्ळें हे पुरे सोडका सुख येतना दुख्ख येतना निर्लिप्त रितीरी सैसून घेवका ते एक तांणी चक्रा उदाहरणान सांगताचे म्हळ्यार एक चक्र गुंदर गरीची म्हूण जाल्यार चक्र एक पंत वयर येता एक पंत व्हरता एक पंत वयर वता एक पंत वता तशी संसार एक चक्रावरीची एक पंत मनुष्य मस्त अभ्युदया वता सूख येयली ताका म्हूण वापास तो घेतो ते कसं म्हणचें दुख्ख येयलें ताका एक पंत कितले की येतर आशिल्लो मनुष्य डबक्कनी तो पडलो म्हणटा पळय आमी कितले की दुड्डवाळ मनुष्य कोटी गटल्यान दुड्ड आसा ताका एक पंत पुराय दुड्ड तागेलो गडी वचना म्हणना जिवन चक्रांत
कितले कितले की आरोग्यशील मनुष्य पंत रोगी जाल्लो जायना म्हूण सांगू जायना. तशीची दृढकाय जावन आशिल्लो मनीस कुंदूच्या पुरो देहशक्तीन सुखार आशिल्लो मनीस दुःख पड पुरो हे बदल जाता रस्ता संसार चक्रावरी वैरी तो जाता रस्ता म्हणून वेदव्यास सांगताची पांडवांक मस्त मना धैर्य दिली त्यांनी आणि मस्चिंत कोरनुकाचे जेवची वेळा पुराय जाता तुमकां न्ही जावची वेळ लाग गेलो म्हणून सांगून त्यांनी चमकलीची. हांगा दुर्योधन आलर म्हणे एक पंत दुर्वासा महर्षी येताची. दुर्योधन ताका दुर्वासा महर्षी भारी व्हड तपस्वी कोपिश्ट म्हणून छंद करून तांकां पळोवन तांणी संतुश्ट जालें म्हळ्यार कसले वर तांगेले निमगू येता म्हणून वतच तांकां. तशीच दुर्योधन बारी कश्टारी तांकां मना मस्त संतोष दिवन मन संतोष जाव तशी तो काम पुरे करता. कोणा दुर्योधन तांगेले सेवा करता सकड करता संतोष जालें न्हय. तेन्ना दुर्वासा महर्शीन बरं निमगी म्हूण म्हणलें. कसल वर जाई म्हूण निमगी ताची दुर्वासा महर्षी ह्या पुरे काणी विस्तृत जावन आमी आयकल्या देखून हांव सूक्ष्मीर सांगता रस. दुर्योधन राबा कसं कोरका म्हूण निमगिता कसल वर जाय म्हूण निमगीत म्हणून कर्ण आले दुःशासन आल्या पुरे निमगिली की कडेरी पांडवांक कशी पुणी बाद दिवका आमच्यान बाद दिवच्या जायनी आमी चमकलेलीची तांकां बाद दिवका तांकां आमगेले जाळ मत्सरवीची तशी कोरका म्हणून सांगून थंय वचून तांणी आमकां ते चित्रसेना लाता दुखून सोडवा येयले. तशें जावन आतां तांकां कसले रितीर किरकोळ दिवका जाल्यार दुर्वासा महर्शीची करेक्ट म्हणून तांकां दिसता. तांणी सांगता काय युधिष्ठीर हो काम्यका वनास तागेले कितले जनान चमकले रे तो अन्न घालता तागेले अक्षय पात्रस तुमी थंय वचून अतिथी सत्कार स्वीकार कोरका म्हूण कळ्ळें. मागीर तांणी सांगताची कशी म्हूण म्हळ्यार तांगेले एक पंता द्रौपदील जेवण जे तर मागीर कसलें मेळना. तशें जावन कसं म्हूण आलोचन करायची म्हूण दुर्वास कसं करताची सीधा बत्ताची 10 सहस्र शिष्यांक घेवन वताची की युधिष्ठिर आले काम्यका वना आश्रमाक वचून पावलीची. तांगेल मना कसं न्ही दुर्योधन दुशासन कर्ण शकुनी हांगेल मना कसं म्हूण म्हळ्यार मत हांगा दुखून बाई सरतना वेळ दिला दुर्वासान थंय वचून पावता द्रौपदील जेवण जाता हांकां खंडीत शाप येता म्हूण सांगून आनी बारे हांगनांचें शुरू केलें. कडेरी थंय दुर्वास चमकल्याची बदलची तांणी पावतना द्रौपदीले जेवण जावन ती अक्षय पात्र धुवन घालून विश्रांती घेता रस. कडेरी युधिष्ठीर पळयता दुर्वासा येयल्यांची जाल्यार तोंडारी गाबरी दाखयना तो मनांची क्यान तांकां जाल्ला ताका जाल्यार तांकां स्वागत केलें अर्घ्यपाद्य दिलें गौरव केलें कळ्ळें. तेन्ना दुर्वास म्हणली आमी स्नान आहनीक पुरे कैद करून तुमगेल्या आतिथ्याक हांगा येताचे आमी आमकां भोजन सिद्ध कोरका म्हूण. युधिष्ठीर जायत म्हणून देवाला वयर भार घाला ताणें धर्म चुकून न्हय तांतूय तांणी जेवण जेवणा येता म्हूण म्हणला जायत हांगा भोजन करायची म्हणला. जाल्यार दुर्वासाकय अय्यो अशी न्ही तशी न्ही वेळ येवन हांव निमगुची चुकी भोजन म्हूण म्हणलेलें तांकांय मना वच्चें न्ही. जाल्यार सिरकून पडलेली कोण द्रौपदी ऋषी तितली जन आश्रम आयिल्यांची तिका तें चिंत जायनी कळ्ळें. अकाल आयिल्यांची गून येव नावन गून येव भितर तितली जनाक भोजन सिद्ध करची कशी म्हणून आनी तिणें अक्षय पात्र दुखुनूची भोजन दिवचें. वापास परिकर पुरे हाडून तितले जनाल रांदप करचें काही साध्य ना सामान आनी खंय दुखून हाडचें तिका भंय जाता. कृष्णाक स्मरण करता एक मनान कळ्ळें. द्रौपदीन बेजार केलेलं कृष्णाक कळ्ळें. तो रुक्मिणीकय सांगना सीदा तागेले योग माया विष्णू मायास न्हय द्रौपदीला जरा प्रत्यक्ष जालो. द्रौपदी बारे संतोष जाल्ले कृष्णा शेष रे कृष्णा शेष जाला म्हूण सांगतना कृष्ण कसले आयकनातले बरें करता म्हाका जोर भूक जाला सुरवेज जेवण घाली मागीर मांत्र विशय विंगड कडेरी द्रौपदीक आनी की कश्टार पडली की कळ्ळें. कडे ताक तीक कसो करचें म्हूण कळनिशी दा म्हणलें बैरा कृष्णा हेंच कश्ट म्हाका येयला हांव जेवण कोर न्हू अक्षय पात्र धुवन दवरला आनी आतां तूं जेवण येना म्हूण पट्टी मारनूक तूं हाडी तें अक्षय पात्र म्हणटा ही घेवन येता म्हणटा पट्टी न्ही बदलची पळय हांव धुवन दवरला पळय म्हूण. कडेरी कृष्ण ते हाता धरून सोदितना ताका एक पल्ले चूर मेळटा खंय ते काण पळय म्हाका बुकेन जोर पुरो गेलेले
इतली पुणी म्हाका पाल्लो पुणी मेळ्ळो न्हय म्हणून कळ्ळें खातकय आनी श्रीहरी म्हळ्यार परमात्मा सुप्रीत जेवो म्हणटकी परमात्मा तोच जाल्यार तो सांगता सुप्रीत जेव परमात्मा म्हूण सांगून कळ्ळें हांगा ताणें तशी म्हणली कुडले परमात्मान सुप्रीत जाल्यार मागीर जिवादी सुप्रीत जायना ना श्रपतावें कळ्ळें तशी म्हणलोची तेदन तीन म्हणलें शशी दुर्वासने येयल्याच कृष्णात कसो करचो म्हूण कळना तो काय भिव नकतो म्हूण सहदेवा सांगतके वच ऋषींक न्ही पुरे जेवणाक तयार जाला म्हूण सांग म्हूण थंय बत्तन कसं न्ही हाणें यज्ञ भोगतर जावन आशिल्लो परमात्मा सुप्रीत जेव म्हणलें न्हय तांकां पुरें पोट बोर गेला बोर म्हळ्यार पोट भरलेलें जेवण जावन समज गट्टी पुष्कळ भोजन करतना एक पोट भरलेलो अनुभव जाता पळय तशी जाला एक घास तोंडाला बेल्यार ओंकून घालता म्हणटा पळय तशी पोट भरला तांकां परस्पर तोंड पळयतच की कळ्ळें आतां आमी 10,000 जन येवन तितली संख्येर ताणें भोजन सिद्ध केलां आतां आमकां जेवचें जायना म्हळ्यार पांडव आमगेले म्हणगे तपोनिश्ठची तांकां कोप येयलो म्हूण जाल्यार तांणी आमकां श्रापूचे विलाभर तशें हांगा दुखून हांगा धामया आमी पांडवाल्या येद्रा वच्चें नाका म्हूण दुर्वास सांगताची तागेले शिष्य तागेले ओट येयले ऋषी सर्व जन धांवलींची हांगा सहदेव पळयता येवन दुर्वास आपयता म्हणून कोणी ना थंय इंतल्या लागीं वचून युधिष्ठिरा पुराय विशय सांगता हांकां आश्चर्य कसो जालें कृष्ण येयलो कळ्ळें कडेरी कृष्ण जाल्ले विशय पळय सांगता पळय दुर्योधनाल कामये ताण पेटयले तुमकां बाद दिवका म्हणूची द्रौपदीन म्हाका आपयले वयलो कळ्ळें द्रौपदीक बूक दित म्हूण सांगता तिणें अक्षयपात्र दाखयलें कांय ना म्हणून म्हाका एक भाजी पल्लो दिसलो हांव काडलें खाल्लें आनी तृप्त जेव देवाक म्हणलें जाल्यार तांकां पुरे तृप्त जाला आतां तशें न्हू तुमकां कसलें हुस्को ना येता म्हूण कळ्ळें कृष्ण मागीर म्हणटा पळय तुमी धर्मिश्ट न्हय धर्मपरायण जाल्यार देखून तुमकां कसल्याचें भंय ना तुमकां कसले विशया नाशना म्हणून न्ही सांगू तो द्वारके चमकलो अशी पांडवांक बाद दिवका म्हणटा न्ही नाना उपाय केला करनी म्हणना कोणें दुर्योधनादीन जाल्यार खंयचेय तांकां लेखील म्हणगे पांडवाल वयर प्रयोग करूं जायनी खंयचेय हांगा कसं जाता म्हूण म्हळ्यार एक दिवस पांडव काम्यक मनांत वचची एक दीस तांणी बेटे वचा म्हूण जालें केन्नाय एकल्यान दोग जाणांन वचचें पळय विधी नियम म्हूण म्हणलेलो आसता तशी विधीन प्रचोदन केला 5 जनांकय वची तशी 5 जनय द्रौपदीक धोम्याले सांगताची रक्षण करा तुमी म्हूण सांगून तांणी बेटे चमकल्याचे सिंधू देशार आयो जयद्रथ तो तागेले सगळे सैन्य परिवार घेवन शल्वरायाले राजधानी प्रयाण करतरस पांडवाला आश्रम पळयले स्वल्प काळ हांगा विश्राम घेवया पांडवाला आश्रमा भितर वचंद भायरी ते बारी चंद एक जाग होतो थंय बैसून आराम करुया म्हूण लेखतना पांडवाला आश्रमा भितर ती एकडे तेकडे बत्तरस जगलेली थंय रब्बिले द्रौपदी पळयता बारी चंदी सीदो तिगेला येता तूं कोण कसले इत्ते म्हूण कडे द्रौपदी सीदा सत्कार करता अतिथी घरा आयला ताका सत्कार करका म्हणून जाल्यार तिगेल सत्कार नाका ताका कळ्ळें पांडव हांगेल बायल म्हूण कळ्ळी कुडले अय्य दरिद्र ते पांडव तांणी तुका कसो म्हूण पळयतीत तांकां त्याग करी आनी सीदा आमगेल वटू यो म्हूण म्हाका बारडी कोण गे हांव तुका छंद कोण पळयता आमगेल बायल जेवण दबन घेता सुरवे बायल तूची जेता इतली चंदी तूं रान्ना आसचें समनय पांडवांक गेल तांणी कसं म्हूण तुका रक्षण करचें पट्टा खावच्या दिता की नाकी तुका समचंद बस्त्र दिता की नाकी इतली जगदेक सुंदरी जावन आशिल्ली तूं हें दळिद्र स्थिती रांगसूचें म्हाका पळोवचें जायना यो 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 म्हूण मागीर ती आयकना नातल्या बरी करता न्हय कडेर तो मस्त वताय करता मिगेल रथार चड आतां चड म्हूण कुडले ती कसं करता थंय दुखून ताका आश्रमा भितर येता ती आंगणा दुखून आनी ताका खंडन करता कळ्ळें कडेरी तिगेल मना येता असल वेळा कोणेय नातील वेळा ताका एदूर घालून घेतल्या कश्ट म्हूण सांगून तागेले चंद करून उलोवन हें समनय तूं करचें तांणी हें वतय ताणें राबुका तांणी ताका मारका म्हणलें लेक मी तिगेल मनान तशें नीती उतर पळय हें समनय अशें करून नज तशें करून नज हांव कोण म्हणून वतस अशें प्रिती उल्लोच अशूर केला ताजे नंतर तिगेल 5 जन बामण कितले पराक्रमी म्हणून विवर्सून सांगता आनी म्हणटा विंगडजनाल बायलांक कामक दृश्टीर पळोवचें नज तुका वगत नवे तूं मस्त वायट करतरस अपराध करतरस म्हणटा जयद्रथा कसले कान्ना कोम्मना म्हणटात नवे ओ विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून ही गेल्या उलोवन राबचे पशी
पांडवांना इल्यार ताकाय भंय आसा ಸ್ವಲ್ಪ पांडवांगेल तेच्यावन ताजे पशी पुडीक अपहरण करून व्हरका म्हूण सांगून ती लागीं वता न्ही तिका हातां धरून तांडून व्हरता पळय दोनी पंथ हें परपुरुशान तिका स्पर्श करचे कळ्ळें तिका म्हणटा पळय भार्या रूपवती शत्रू भारीची न्ही तशी तिगेले चंदाई तिका शत्रू जतरस कडेरी द्रौपदी कसं करता तिगेले शक्ती पुरे ಒಟ್ಟು करला जयद्रथा लोकून सोडला जाल्यार जयद्रथ तिका तांडून व्हरता दौम्याक आपयती दौम्या आपयतना जयद्रथान तिका रथार बसकारान जाल्ला वत्ता रे दौम्य ते रथा मागशी वताची वत्ता ताका कितली की बुद्धी सांगताची जाल्यार कानू दिना कळवे कडेरी दौम्य इसवणाची द्रौपदी एकळीन वची समनय तागेल ಒಟ್ಟು कसले करीत तो म्हण सांगून दौम्य ते रथा ಒಟ್ಟೂಚಿ वताची कळव्या कडेरी त्या बेळाक कसकी एक दृष्ट कितकी आश्रमा येवन पावलीची पांडव थंय द्रौपदीला अपहरणा विशीं कळ्ळें कुडले तिका रक्षण करून हाडका म्हणून खंयची तिकड चमकल्याची म्हणटा तिकडे वतरसाची कळव्या जयद्रथा विशयू जयद्रथ म्हळ्यार तांकां बहिणीलो बामण तो दुश्शलेलो कळव्या कडेरी जयद्रथा विशयी कसं करचें म्हणून म्हणटना ताणें चुकी केलेली चुकीची ताका मारूचेची म्हूण म्हणलें निर्धार करले वचून 5 जन पांडवांनी जयद्रथाक ताका सगळे चतुरंग सैन्य ध्वंस करून ताकाय सोल्वान ताका दिश मारू म्हणून म्हळ्यार तो धांवता पलायन करता तो सोल्वलो म्हूण जाल्यार भीम म्हणटा ताका हांव दिश मारून येता म्हूण सीधा धांवता तो तागेले मागशीची कोणाले जयद्रथाल मागशी तेच भितर युधिष्ठीर सांगता समनय तूं तशें करचें समनय जयद्रथ दुसरो कोणय न्ही वायट वयतो जाल्यार गांधार येयलो ज्या वयनवतो तागेले बायल दुश्शला आमकां भयणीन मे तेज्यान ताका सोडी म्हूण कळ्ळें कडे द्रौपदी मात्र भारी उलयता ती युधिष्ठिराक तुगेले बायले ताणें अपहरण करून मेल्लेले सम्मत तुगेले भयणी खातीर तुगेले बायलेक अपमान केलेले दारले सोडतोय तूं म्हूण आनी भीमा आनी अर्जुना सांगता मिगेल वयर तुमकां बद प्रीत आसल्यार हें युधिष्ठिराल उतर आयकुचें ना तुमी ताका दिश मारूं का म्हूण कळ्ळें भार्याभिहर्ता वैरी यो यश्च राज्यहरो रिपुः याचे मानोपी संग्रामे न मोक्तव्य कथंचन परपत्नीक अपहरण करचें आनी दुसरो राज्यकोश अपहरण करचें वैरींक युद्धांत मारचें सम्मत तांकां सोडूकनच क्षमार्ह न्हय हें युधिष्ठीर आयकला रे पळय आमगे सर्व अपहरण करून तागेले बायलेक अपमान केलेले काही सोडला ताणें आक्क नमून बसले आमी अशीच पेट्ट खातर वचूं का तुमी वचची तो क्षमार्ह न्हयची न्ही जयद्रथ ताका मारून येयाचें म्हूण सांगून ती पेटयत कळ्ळें कडेरी द्रौपदीन तशी सांगली न्ही मागीर भीम सीधा वता जयद्रथाल मागशी कडेरी जयद्रथ प्राण बांतल्या पूर म्हूण धांवतरस जयद्रथ भीम तागेले केस दोरून तांडून बंधन करता कळ्ळें जयद्रथाक साम मारून घालता कळ्ळें नेलार धडान मारता तो प्रज्ञाहीन जल्की कळ्ळें अर्जुनूय मात्र सांगता पळय युधिष्ठिरान सांगला ताका मारून नज तो आमगेलो भावाजी जाता म्हणून तेन्नाय भीम आयकना कडेरी मागीर म्हणटा पळय दुश्शाला आमकां भयणी ती विधवी जाता न्हय तशें करूं नका तूं तशें करूं नका म्हूण कळ्ळें मागीर भीम ताका मारना जाल्यार सीधा कसं करता तागेले जुट्टू ते पळय अपमान जाल्यार विरूप केल्यार सकडी मरणा पशी चड म्हणटा पळय तशी जयद्रथाले केस पुरे माते बोळ करून 5 कडीन जुट्टू दवरता एक मात्र 5 जुट्टू दवरल्यार कितली गलीजी दिसता न्हय तशी विकार दिसता शिलकयतो जयद्रथ आनी ताका सांगता तूं आनी मुखार खंय चमकल्या खंयचे कोणाले रायांगेल सबी जावो व्हड विद्वांसाल सबी जावो तूं चमकला हांव पांडवांगेल दास म्हणून सांगता जयद्रथ ಒಪ್ಪೋತಾ जैत हांव तशी सांगता पुरे कडेन म्हणून कडेरी कसले जावो द्रौपदीले अपराधी तूं मिगल अण्णाले तूं माफी मागू का म्हूण सांगून ताका बांदून घालता आनी रथार उबारून घाल्लो आश्रमाक घेवन चमकलो युधिष्ठीर सांगता तूं कसं केल्ला हें तो भयणी बामण म्हणला ताका बांदून घाल्ला कसल्याक सोडवाय ताका भीम ओपना सीदा तशी व्हरून थंय बरे ब्राह्मण आसत न्हू धर्मरायाल वटो थंय तांगेले मदीन तूं व्हरून उडयत ताका आनी सांगता द्रौपदी हे सांगा तिगेले तर सांगा पांडवांगेले दासो म्हूण सांगून म्हणून कळ्ळें कडे द्रौपदी पळयता युधिष्ठिराल तोंडार ಸ್ವಲ್ಪ असमाधान दिसता म्हणून
आणि ती एक स्त्री नव्हे तिगेला तो क्षमागुण सहज नव्हे सोड तेकड तक्का म्हणून सांगता जाल्यार तो आमगेल सेवक म्हूण ताणें सांगू का म्हणून सांगली नंतर ताका सोडवायता सोडवान वो सीदा सोडतवे ताका सम मारूनय घाल्ला भिमान अंचाण केस कातोरून घाल्ला भिका वर दिसता रूप जल्मे आनी इतले भिमाल पेट्ट खावन ताका एक त्या शिक्षा पुरो म्हणजे द्रौपदील मना येवन ती सोडी भिमा ताका म्हूण म्हणटा जल्नवे भीम सोडता जयद्र ताका लज्जी जाल्ले थंय युधिष्ठिराक थंय व्हरलेले ऋषी मुनी मार्कंडेय सकड बसले तांकां वंदन करता तो युधिष्ठिर वसन तुगेल गामाक म्हूण चमकल सांगिलेची सीदा कसं करतो मी सगळे सिंधू देश तुक्काची म्हणून म्हणटा हांव तुगेलो दास म्हणून म्हणला न्हय जाल्यार युधिष्ठिर सांगता म्हाका नाका तुगेल देश अधिकार तुका आसो म्हूण सांगून सिंधू देशाक वस तूं म्हूण सांगून पेटयत कळ्ळें मात्र म्हणटा आनी अधर्म कार्य कोर नुका धर्मिश्ट जावन आसूं का तुवें नासल्यार असले सकड अबस्त जाता म्हूण सांगून चमकला ताका लज्जी जाली भारी मौनी जालो तो लज्जी जाली ताका वापस सिंधू देशा वच्चाक भारी अळशीक जाले गंगाद्वार म्हळ्यार हरिद्वार म्हणटा पळय थंय वचून रुद्रा म्हळ्यार महादेव रुद्राक वलसान घेवच्याक व्हड तपस्या करता कितली काळ तपस्या करता रे तो प्रत्यक्ष जत्न रुद्र तो म्हणटा पंच पांडवांक हांव जय पावका तसल वर दी म्हणून जाल्यार रुद्र सांगता जायना बाते इतेक म्हूण म्हणल्यार पळय कृष्णाले सेवक तांणी कृष्णाल प्रीती तांगेल वयर आसा तितले काळ हांव तांकां सलवा तसल वर दिवचें जायना जाय जाल्यार 4 जणांना एक दीस तुगेल्याक युद्ध सोलवची तसले एक दिसा मट्टाक सोलव तसल बर दिता जाल्यार अर्जुना एक तुका सोलवाच्या जायना म्हूण म्हणलें जायते 5 जनां वरलेले जना पूण हांव सोलवायलें म्हूण म्हणलें एक नांव म्हाका येयला पुरो आतां जाल्यार अपमानाक ಸ್ವಲ್ಪ समजतले म्हूण सांगून जयद्रथ ओपून तो चमकलो तागेल्या रमणीक जल्बे हांगा द्रौपदीक यो असलेक परिस्थिती आयलबे म्हूण सांगून पांडव ब्राह्मण पुरे भारी बेजार करता त्या वेळार मार्कंडेय रामायण सांगता सगळे रामायण कळवे रामान वनवासा कितले कष्ट अनुभविसिला ताजे नंतर तागेल बायल सीतेकय अपहरण करून व्हेला त्या रावणान कळवे असले परिस्थिती तुका मान्नी ते साक्षात लक्ष्मी स्वरूपिणी सीतेक सतान आयला म्हूण म्हणल्यार कळवे ये तुमी पुरे होड करून ना विशय जल्लेल पुरे जल्ले आनी मुखारसून तुमकां सूख येता म्हळें खंडीत म्हूण न्ही सांगताची ताजे नंतर पळय तेदना धर्मराय निमगेता कसले जाल्यार द्रौपदीन भोगिल्ले कश्टच पळय ते कश्ट कोणेय भोगिले ना कितकी आमगेल बायल जावन येवन इतले कश्ट अनुभविसूं का जालें ना म्हणटना ना एक सावित्री म्हणून म्हणलेलें एक स्त्रीले काणी हांव तुमकां सांगता म्हणून सत्यवानाल आनी सावित्रील काणी सांगताची कळवे सत्यवान सावित्री विशय पुरे जना गोतच न्हय तशी त्या काणी तांकां सांगताची यमाक एदुरसून ते सत्यवानाल प्राण हाडलेली अकालान तो मेल्लो तो कळवे तशी सावित्री ताका सोडवान घेवन येयली म्हूण म्हणलेलें कळवे ती आनी सावित्रीन सांगचे धर्मा विशय पुरे सांगता कार्य म्हळ्यार शरिरान करचें उतर काया वाचा मनसा म्हणटा पळय उतरान मनान काया वाचा मनसा खंयची जिवाकय दुःख जेवची तशी करूं नज द्रोह करूं नज हें एक सनातन धर्म आमगेले सर्व प्राणयांगेल वैरी दय दाखोवका आनी अगत्यस म्हणजे आमच्यान अगत्य जलेल तितले अगत्यशील तितले कोणाकय अगत्यस म्हणजे आमच्यान जेवची तितले तांकां सहाय कोरका म्हणून सांगता हाका सनातन धर्म म्हणचे म्हूण तशी ह्या पुरे सांगता तुमी सनातन धर्माक समजावन वचची तशें जावन ह्या विशया पुरे मस्त चिंत करची नाका म्हूण सांगून व्यासान सांगलें आनी मुखारी पांडवांगेल वनवासाचे कडे वर्षाचे विशय येता ते पैकी दिसाक पळया आमी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।